कुस्ती लागते शुभमची. पंच सर्जीराव घोडके. सर्जीराव घोडके महानमल पंचाच्या भूमिकेमध्ये. सोलापूर जिल्ह्याचं ओपन गटाचं नेतृत्व करण्याची ज्या मनगटात ताकद आहे, सोलापूर जिल्ह्याचं 97 किलोचं नेतृत्व ज्याच्या मनगटात करण्याची ताकद आहे, ज्यानं नातपुतं गाजवलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवानची कुस्ती घेण्यासाठी ठेकेदार आयोजन कमिटी असुसलेली असते, तो शुभम माने या सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला कनेर गावचा सन्मान्य गौतमबाबा माने, सन्मान्य बाबासाहेब माने यांचा पुतण्या, आज एमपी केसरी पैलवान सुदेश ठाकूर, हांडे पाटील तालीम सांगली. सुदेश ठाकूर, प्रदीप ठाकूर ही भावाभावाची जोडी. सुजित हांडे पाटील आणि अजित हांडे पाटलांचे ते पट्टे आहेत. कुस्ती लागलेली आहे. सर्जीराव घोडके पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. एक दोनच मिनिटे ह्या कुस्तीवर वर्णन करतो. फार चांगली कुस्ती आहे. पुढची कुस्ती लगेच लागल. आपल्याला 500 रुपये तिकीट लावून कुस्ती बघायला मिळणार नाही. ज्यावेळा सुदेश ठाकूर माझ्या समोर 50,000ला खेळत होता, त्यावेळा शुभम माने माझ्या समोर 500 रुपयाला कुस्ती खेळत होता. एवढे तफावत होती. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. अनेक मोठमोठ्या पैलवानबरोबर तुम्ही इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला तुम्ही कुस्ती पाहू शकता. हा सुदेश ठाकूर अनुभवाला शुभम मानेपेक्षा जवस आहे, वयाला जवस आहे आणि दाखवतोय आणि करतोय असा त्याचा मागडचा कुस्तीचा आलेख राहिलेला आहे. अशी सुंदर कुस्ती लागलेली आहे गावच्या सुपुत्राची. सर्वांनी, कनेरकरांनी आणि पंचक्रोशीतल्या लोकांनी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. उल्हासात बसा. मैदान अंतिम टप्प्यात आले. शेवटच्या 2 कुस्त्या राहिल्यात. पैलवान रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलंकर काटेकी टक्कर कुस्ती. 2 मिनिटात चला. 2 मिनिटात चला आतमध्ये. झाली का तयारी? सतपाली आला. सतपाली आलेला आहे. सतपाल जरा इकडे या. सतपाल. सुंदर मैदान, शिस्तबद्ध मैदान. मन, मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. सतयुग, द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग, रामायण, महाभारत, कुराण, बायबल, जैनशास्त्र, बौद्धशास्त्र विविध ठिकाणी आढळणारा खेळ कुस्ती. आज कनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. वादळापूर्वीची शांतता आहे. कुठेही बसून सहज कुस्ती बघायला मिळते. असं मिनी खजबाग तयार केलेला आहे. कुठेही बसून बघा. ती जरा उत्तर साईडला अजून काही लोक उभा राहिलेले आहेत. पाठीमागे गॅलरीतून लोकांचा हात येतोय. तिथे कुस्ती बघायला मिळत नाही त्यांना पाठीमागे. 92 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण चाललंय. जवळजवळ 10,000 लोक एकाच वेळेला वन टाइम कुस्ती मैदान सोशल मीडियावरही बघतात आणि इथं बसलेले जवळजवळ 7 ते 10,000 लोक कुस्तीचा आनंद घेतात. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं. आणि आखाड्यामध्ये धनाजी कोळे आलेला आहे. ही प्रदीर्घ कालखंडानंतर कुस्ती धनाजीची आणि सतपालची होते. राहुलची आणि सतपालची कुस्ती होती. सतपाल हा अतिशय विनयशील आणि नम्र, धनाजी विनयशील आणि नम्र, निगर्वी पोर. सुंदर मैदान चाललं असताना भारत देशाच्या डाळिंब क्षेत्रामध्ये जे आयडॉल व्यक्तिमत्व आहे, सन्मान्य केडी चौधरी साहेबांच्या मनाला आनंद वाटला. क्रिकेटची कॉमेंट्री त्यांनी ऐकली, पण कुस्तीची कॉमेंट्री ऐकून त्यांनाही आनंद वाटला. आणि ह्या मैदानामध्ये येऊन मंत्रमुग्ध होऊन कुस्तीचा आनंद एवढा मोठा माणूस घेत असताना निवेदकाचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. 4,000 रुपयाचं बक्षीस देऊन. पैसा खुदा नाही आहे लेकिन खुदा से भी कम नाही आहे असा शबाशकीची थाप टाकणारा, धर्मराजासारखा करण्यासारखं काळीज असणारा माणूस केडी चौधरी साहेब इथं बसलेले. चौधरी साहेब, तुम्ही आम्हाला एका हाताने दिले पंढरीचे पांडुरंग आणि रुक्मिणी माता तुम्हाला 2 हाताने दिली. सर कोच एनआयएस कोच महादेव ठवरे, एनआयएस कुस्ती कोच महादेव ठवरे, सोलापूर जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार. आपण आखाड्यामध्ये चला. आता कुस्ती नंबर 3 ची लागणार आहे. पैलवान धनाजी कोळी विरुद्ध सतपाल सोनटके.
आणि ही कुस्ती कैलासवासी उत्तम एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ सुभाष आबा एकनाथ माने पाटील सरपंच ग्रामपंचायत कनेर व कैलासवासी तात्याबा जगू काळे यांच्या स्मरणार्थ हॉटेल गॅलेक्सी 7 नातेपुते व प्रदीप कंस्ट्रक्शन मुंबई यांच्यातर्फे 1,00,000 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यात लागते. सतपाल सोनटके अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन असणारा याच माळशिरस तालुक्यातला मेडतचा पोरगा शिवनेरी तालीम क्लोज आणि धनाजी कोळी माळशिरस अशी कुस्ती या माळशिरस तालुक्यातले 2 पैलवान आखाड्यात आलेले. महादेव ठवरे वसतात. आपण आखाड्यात या. खऱ्या अर्थानं मैदान खचाखच गच्च भरलेलं आहे. गतिमान युग आहे. धक्काधक्कीचं जीवन आहे. सुदेश ठाकूरचा कब्जा घेतला. हिम्मत भाऊ सोलनकर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिम्मत भाऊ सोलनकर आखाड्यावरती येत आहेत. शुभमनं सुदेशचा कुस्तीत कब्जा घेतलाय. पपण्या मिटू नका. जरी शुभमनं कब्जा घेतला असला तर सुदेश ठाकूर दाखवतो एक करतो एक असा एक धोकेबाज पैलवान आहे. शाबास. चाप फिरून निघून जाण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी झालेला आहे. सुंदर कुस्ती चाललेली आहे. चकार कर 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 फिरायला लागलेला आहे. वा वा वा. धनाजी कोळी आणि सतपाल सोनटके कुस्ती लावण्यासाठी सुभाष आबा एकनाथ माने आपण आखाड्यात चला. त्याचबरोबर हॉटेल गॅलेक्सी 7 चे मालक नातेपुते प्रदीप कंस्ट्रक्शन मुंबई आपण आखाड्यात या. आपल्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे. सुंदर मैदान चाललं असताना ओम त्याहुचे मालक दत्तात्रय चव्हाण कुर्डवाडी जंक्शन मधून रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून कुस्तीचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन आणि चाललेली कॉमेंट्री आवडून फोन पेला 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. इंडिया इज माय कंट्री. पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी. कुस्ती आणि बजरंग बली इज माय प्रॉपर्टी. शाबास. आभारी आहे. नात्यापुतेची गाडी निघालेले पैलवान गाडीकडे जावा. या मैदानामधली 3 नंबरची कुस्ती आखाड्यावरती चालू होते. याच साठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. सुंदर मैदान चित्तथरारक कुस्त्या. सुदेश ठाकूरच्या समोर वरचढ ठरायचा प्रयत्न चाललेला आहे शुभम मानेचा. बाप 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 बाप. तुम्ही युट्यूबला घरी गेल्यानंतर मोबाईलवरती बघा. सुदेश ठाकूरनं अतिशय उत्कृष्ट कुस्त्या मारलेल्या आहेत. इकडे धनाजी कोळीची सतपाल सोनटकेची बऱ्याच कालखंडानंतर होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीला कनेरमध्ये कुस्ती लागलेली आहे. कनेरमध्ये जो पैलवान लढतो तो भविष्यात महाराष्ट्र केसरी होतो. मागील कित्येक वर्षाचा इतिहास आहे. फक्त आखाड्यामध्ये जो वैभव माने फिरतोय वैभव जर हात वर करावं बघा कसा आहे. टाळ्या करावं या गुणवंत खेळाडूसाठी. या गावाला अभिमान वाटेल असा पैलवान आहे वैभव माने सारखा गुणवंत पैलवान. इंजुरीमुळं वैभव माने पैलवानचा सन्मान होईल. शांततेचं वातावरण आहे. वैभवचा फेटा बांधणारा माणूस आतमध्ये कोणीतरी चला सत्कार करा लगेच. 2 नंबर कुस्तीचे पैलवान कालीचरण सोलनकर रविराज चव्हाण चला मैदानवरती या. 2 कुस्त्या मैदानमध्ये चालू आहे. माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती पैलवान किशोरभाई आसूळ यांच्या मनाला आनंद वाटला. अतिशय चांगलं मैदान आणि मैदानामधली शब्दफेक त्यांच्या कानापर्यंत पोहोचली. आनंद वाटून त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमेंट्रीसाठी दिलेलं आहे. शाबास. आम्ही सुळ साहेब तुमचं मनापासून आभार आहे. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावंही लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. आणि हाताची नौंदर काढण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे शुभमचा. ओ ओ ओ ओ काही घडू शकतंय. नौंदर
कालिदास रुपनर साहेब, पहलवान कालिदास रुपनवर, गोल्डन मैन कहा है? कालिदास पहलवान, तुमचा आम्ही मनापासून आभारी आहे. त्यांची तब्येत बघण्यासारखी आहे. आजही ते 100% कालिदास रुपनर पहलवान 500 रुपयाचं बक्षीस देऊन शबासकीची थाप टाकतायत. नामदेव केंगार यांच्यातर्फे 200 रुपयाचं बक्षीस. वादळापूर्वीची शांतता आहे, हे त्याच पहा. पडलेला आवाज, इतकी स्तब्धता आहे. सर्वांसाठी खुशखबर आहे. 29 ऑक्टोबरला गोरडवाडी मुक्कामी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान आहे. कल्याणबया होलगे या ठिकाणी जाहीर करतायत गोरडवाडीचं मैदान. हाताची नौंदर काढण्याचा पलीकड प्रयत्न चालू आहे. 2 कुस्त्या चालू आहेत आणि 2 कुस्त्या राहिलेल्या आहेत. स्तब्धता. सुदेश ठाकूरच्या विरोधात आज शुभम माने जर जिंकला तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात नंबर 2च्या फळीत नाव गेलं. आणि शुभम माने गावचा भूमिपुत्र अर्जुनवीर काकासाहेब पवार, शिवछत्रपती गोविंद तात्या पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन आणि गौतम बाबा माने पाटील, बाबासाहेब माने पाटील यांचा पुतण्या, गावचा लाडका पोरगा ज्याच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची गदा दिसू शकते, तो शुभम विजय झाला. टाळ्या तरी करा की जोरदार. शिवाजी माने सर यांच्याकडून शुभमसाठी 100 रुपये. अशोक ठवरे यांच्याकडून 200